करणं, सन्मान करणं आणि त्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणं हे फार कर्मप्राप्त आहे. आज वाहिनी म्हणून मला खरंच स्टार जिओ स्टारचे खूप मनापासून आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदनही करायचंय की अशी एखादी मालिका, असा एखादा विषय आपण रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. करमणूक जे नेहमीची दैनंदिन मालिका असतात ते तर आपण करतोच, पण हा एक ब्रँड, ही एक वाहिनी अशी आहे ना जी सामाजिक बांधिलकी फ्रंट फूटवर खेळते. आणि त्यामुळेच तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर अशी गोष्ट आपण रसिक प्रेक्षकांना नाही सांगू शकलो, ज्यांनी समाजकारण किंवा ज्यांनी समाजासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी त्यांनी कम्प्लिटली रूप बदललं समाजाचं. आणि ते बदलताना स्वतःमध्ये काय बदल घडले, त्यांच्या आयुष्याची गोष्ट कशी उलगडत गेली, ती सरसकट नव्हती. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण वाचलं असेल. पण ही मालिका सादर करताना ज्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या, तो प्रवास, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचं लग्न झालं त्या 8 का 9 वर्षाच्या होत्या. ज्या वयात आपल्या आज इथे अनेक जण असतील ज्यांची लग्न झाली असतील, त्यांना मुलं असतील, मुली असतील. आज मला माहिती आहे, मला पण एक मुलगी आहे. 8 वर्षाच्या मुलीला हल्ली कोणत्या कोणत्या गोष्टींची जाणीव असते आणि त्या काळात जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलीला, आता ही मुलगी वयात आली, आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिथून ते आज आपली इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम जेव्हा वर्ल्ड कप जिंकते, त्या एका बाईच्या धाडसामुळे तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलेला तो महात्मा, ज्याला आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो, ती व्यक्ती जर खंबीरपणे त्या बाईच्या मागे उभी नसती, त्या बाईने त्याचा खंबीर सपोर्ट घेऊन आज त्या बाईने स्वप्न नसते बघितले, तर ती सगळ्यांची सावित्री आई झाली नसती. आज त्या स्वप्नांची गोष्ट आणि ते स्वप्न साकार करताना तिला पडणारे अनेक प्रश्न, तो जो प्रवास होता, त्या प्रवासाची गोष्ट सांगणं फार कर्मप्राप्त आहे एक वाहिनी म्हणून. आणि आज महाराष्ट्राची सर्वात आघाडीची वाहिनी, जर या वाहिनीने ही गोष्ट नाही सांगितली, तर मग कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक खूप सुंदर प्रयत्न आहे आमचा आणि ही गोष्ट उलगडण्याचा आमचा अट्टहास आहे. ह्या गोष्टीवर आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि खरंच खूप आनंद होतो जेव्हा इतकी महत्वाची गोष्ट आपण सर्व रसिक प्रेक्षकांसमोर एक गोष्ट स्वरूपात घेऊन येतोय, जी रोज रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आणि माझी खात्री आहे ती रोज एक असा प्रश्न उपस्थित करेल, एक असं वळण रसिक प्रेक्षकांना देईल, ज्याच्यामुळे सगळे रसिक प्रेक्षक विचार करतील की आज आपण जिथे आहोत त्याच्यासाठी काही माणसं, काही लोक, काही महात्मे, काही क्रांती ज्योती, काही क्रांती सूर्य जबाबदार होते. आणि ही गोष्ट ही त्यांची गोष्ट आहे. म्हणून ही गोष्ट सांगण्याचा आजही अट्टहास आहे, कारण का ही जबाबदारी. बरोबर. पण ही जबाबदारीचं भान स्टार प्रवाहाकडे आहे आणि पर्यायाने तू आतापर्यंत जे जे काही मांडलंयस लोकांपर्यंत, ते निश्चित त्या प्रवाहातनं पुढे आलेलं आहे. त्यांचं स्वतःच एक इतकं भक्कम यश आहेच. आपण काही वेगळा प्रयत्न करतच नाही. आज प्रत्येक बाईचं ना एक सपोर्टिंग हजबंड असणं हे खूप स्वप्न असतं. एक्झॅक्टली, स्वप्न आहे. तो सपोर्टिंग हजबंड 1830 आणि 1890च्या काळात होता. बरोबर. तिथून तो सुरू झालेला प्रवास आहे. कितीही सपोर्ट केला तरी आपण एक प्रवास जो थोड्या वेळाने बघणार आहोत, त्या प्रवासाला तोंड देणं, सामोरं जाणं, त्या काळात ही हिंमत एकत्रित आणणं. बरं, फक्त शिक्षण केलं का त्यांनी? तर नाही. त्यांनी सतीप्रथाला विरोध केला. खरं. आज अकस्मात जर 9, 10, 12 वर्षाच्या मुलीचा नवरा दगावला तर तिच्या पुढे काही आयुष्यच नव्हतं. खरं. थोड्या वेळाने कदाचित डोळ्यात पाणी येईल माझ्या बोलता बोलता, कंठ दाटून ऑलरेडी येतोय माझा, पण काय पॉइंटच नाही ना. म्हणजे त्याला हे त्या काळात सावित्रीबाई ज्योतिराव फुले, ज्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो, का म्हणतो? ह्याच कारणासाठी. फक्त इतकंच केलं का त्यांनी? नाही. त्यांनी विधवांसाठी निवारा सुरू केला.
त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह, करेक्ट, त्यांनी फिमेल फिटिसाइडच्या अगेन्स्ट भरपूर आवाज उठवला आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवल्या. सो फक्त शिक्षण पुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी अशा अनेक गोष्टी रचल्या, अनेक गोष्टींच्या विरोधात जाऊन जे चूक आहे ते लोकांना दाखवून दिलं, लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं, आणि त्याच्यासाठी त्या ज्या प्रवासातनं गेल्या असतील ते इतका महत्वाचा प्रवास आहे. त्यामुळे हा प्रवास दाखवणं खरंच खूप क्रमप्राप्त आहे. वी हॅव स्टार्टेड सेलिब्रेटिंग विमेन. त्यांचं यश आज वर्ल्ड कपच्या मुली यश जिंकल्यानंतर प्रत्येक माणूस, मग तो स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, प्रत्येकाला अभिमान होता. प्रत्येक जण ट्विट करत होतं, प्रत्येक जण घरी टाळ्या वाजवत होतं. पण त्याची सुरुवात जर आज मी मुद्दामून, म्हणजे थोड्या वेळाने माझी एक विनंती आहे जी मी सगळ्यांसमोर मांडणार आहे, पण आज सकाळी उठून जी बाई 9 वाजताची ट्रेन पकडते, मेट्रो पकडते, उबर बुक करते, जे काही करते, घरचं सगळं करून, सगळं आय वॉज कमिंग देअर, त्याच्या आधी 3 तास उठते, पण ती सीईओ आहे. खरं, ती प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट हेड आहे, ती विमान चालवते, ती डॉक्टर आहे, ती इंजिनियर. ती एका बाईमुळे, ह्या बाईनी, ज्यांना आपण सावित्री आई म्हणतो, तिने शाळा सुरू केली आणि मुलींना शिकवा हा पायंडा घातला. त्यामुळे आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक यशस्वी स्त्री आहे. अगदी अगदी खरंय. आज महिला काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रात. आज त्यांनी सावित्रीबाईंकडनं काय घेतलं पाहिजे असं वाटतं मला? बरं असं वाटतं फक्त त्यांनीच असं नाही, सर्वांनीच संयम घेतला पाहिजे. हरणार नाही हे घेतलं पाहिजे. कारण का आज ना फार पटकन डिसअपॉइंटमेंट यायला लागले लोकांना, फार पटकन गिव्हअप करतो आपण. बरोबर. एवढ्या लवकर जर त्यांनी गिव्हअप केलं असतं तर आज इथपर्यंत आपण आलोच नसतो. खरं. आम्ही जेव्हा हा विषय मांडायचा प्रयत्न करत होतो, आम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल ऑफिसमध्ये सुद्धा बोलत होतो, तेव्हा प्रत्येकाचे अनुभव होते. तर टीम मधनं काही लोक म्हणत होते की आमच्या घरी पण मुलगी आहे, तिला शाळेत जायचा कंटाळा येतो, अभ्यास करायचा कंटाळा येतो. तेव्हा त्या टीम मेंबर सांगतात, अगं तुला शाळेत जाता यावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या कोणी, मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी जर त्या खस्ता खाल्ल्या नसत्या तर तुझ्या हातात आज एक पुस्तक आलं नसतं. सो माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांगणं क्रमप्राप्त आहे, कारण हा प्रवास तिथून सुरू झालेला आहे. आपण म्हणतो 1830 पासून हा अभिमानास्पद प्रवास सुरू झालेला आहे, ज्याची फळं आज आपण बघतोय, ज्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत. खरं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज या माध्यमातनं, एका गोष्टीच्या माध्यमातनं जेव्हा सांगितलं जाणार आहे, कारण माध्यमांचा प्रभाव हा असतोच. प्रथमतः आदरणीय प्रेक्षक, रसिक, पत्रकार मित्र, मान्यवर सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर स्टार प्रवाह जी आता आघाडीची वाहिनी आहे, त्या सर्व तंत्रज्ञांना, त्याचबरोबर सतीशजी, हा विषय खूप महत्वाचा आहे सर. 2008 साली मी स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. विषय असा आहे की भारतीय समाज हा कधीही कुठल्याही काळामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण नव्हता, आणि सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यकाळ आहे तो 1840 पासूनचा सुरू होतो, आणि ह्या काळामध्ये जी काही सामाजिक परिस्थिती होती ती विदारक परिस्थिती होती. म्हणजे आशीर्वाद सुद्धा दिला जायचा तो अष्टपुत्र सौभाग्यवती भवत, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद असायचा. किंवा दुसरा आशीर्वाद असा असायचा की सौभाग्यवती भवत. याच्या पलीकडे कुठला आशीर्वाद नव्हता. परंतु ह्या आशीर्वादामध्ये हा एक शाप सुद्धा दडलेला आहे.
सावित्रीबाई फुलेंचं कार्य तुम्ही आता सांगितलं, सतीश सरांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगत नाही याच्यामध्ये. पण समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती आपली, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला गौतम ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये आहेत, आपल्या त्यांची जी अतिशय सुंदर त्रैलोक्यामध्ये तिच्या सौंदर्याची वाखाणणी आहे, पहाट झालेली आहे, कोंबडा आरवतो आणि ते गौतम ऋषी बाहेर पडतात आणि त्या सौंदर्याला भुरळलेले इंद्रदेव तिथे जातात झोपडीमध्ये गौतम ऋषीचं रूप घेऊन. आणि ते रूप घेतल्यानंतर तिला असं वाटतं अहिल्याला की पुन्हा गौतम ऋषी माघारी आलेत. गौतम ऋषी तपश्चर्याला चाललेत, नदीला स्नान करायला चालले. त्यांच्या असं लक्षात येतं की अजून खूप वेळ आहे सूर्योदय व्हायला किंवा ब्रह्ममुहूर्त व्हायला. पुन्हा ते माघारी येतात तेव्हा असं लक्षात येतं की घरामध्ये इंद्र स्वतःचं रूप घेऊन उभा आहे. प्रसंग पहा तुम्ही. गौतम ऋषीला हे कळल्यानंतर त्यांनी शाप दिला इंद्राला की तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, आणि अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. ही मानसिकता त्या समाजाची आहे. तो समाज 1840 सालापर्यंत 1850 सालापर्यंत तीच मानसिकता घेऊन चाललेला होता. किंवा जी स्त्री नदीवर जायची आणि मातीचा म्हणजे वाळूचा घट तयार करायची, वाळूची घागर तयार करायची, सर्पाची चुंबळ करायची डोक्यावर घेण्यासाठी, आणि त्या वाळूच्या घागरीमध्ये ती पाणी घेऊन यायची. असं सत्व, असं सत्पण ज्याला म्हणतो आपण, असं जे सत्पण त्या जमदग्नीची पत्नी रेणुका माता त्यांचं होतं. परंतु त्या नदीवर गेलेल्या असताना एक दिवस तिला चित्रगंध नावाचा एक गंधर्व आपल्या महिलांच्या सोबत स्नान करताना दिसला, आणि तिच्या मनात असा विचार आला की आपण सुद्धा आपल्या पतीबरोबर एकदा अशी जलक्रीडा करावी. आणि हा फक्त विचार तिच्या मनात आला आणि तो वाळूचा घडा तयार करण्याचं सत्व तिचं निघून गेलं. आणि मग ती निघून आली. पाणी न घेता आल्यामुळे जगदंबेंना ते लक्षात आलं की तिचं सत्व संपलेलं आहे, तिच्या मनात वाईट विचार आलेला आहे. वाईट तर काहीच विचार नव्हता आला, खरं तर तिला तिच्याच नवऱ्याबरोबर अशी जलक्रीडा करायची होती. पण हा केवळ वाईट विचार तिच्या मनात आला म्हणून आपल्या मुलाला सांगून तिचं शिर छाटण्यात आलं. ही शिक्षा स्त्रीला अशा सामाजिक वैचारिक दृष्टिकोनातून तो 1800 शतकातला 19व्या शतकातला समाज जगत होता. त्यामुळे सोपं नव्हतं, काही बदलणं हे सोपं नव्हतं. मानसिक गुलामगिरी. आणि स्त्रीच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेला मुलगी झाल्यानंतर ती जर नकोशी असेल, ती जर तिला जन्म द्यायचा नसेल किंवा तिला जर जिवंत ठेवायचं नसेल, तर त्यावेळेला स्त्रीला दुधामध्ये बुडवून मारलं जायचं.